परंतु जे काही घडलं ते भयानक आहे. आपणही एक नागरिक आहे आणि जर इथल्या एका कर्मचारी मुलगी जर हेड ऑफिसला ईमेल करते पुण्याला काही तर असा त्रास होतो, इथं अशा पद्धतीने टॉर्चर केलं जातं, अत्याचार होतात, धर्मांतरा करता आम्हाला दबाव आणला जातो, आम्हाला मांसाहार खायला लावतात, तर हे प्रकरण गंभीर आहे. आणि असलेला असून पुण्याची जर कंपनी रिप्लाय देताना म्हणते चालायचं समजून घ्या हे होत असतं, याचा अर्थ ते पण मूक संमती आहे त्यांची. त्याच्यामुळे हे फार मोठं रॅकेट असण्याचा संशय आहे. आता आम्ही काही कर्मचाऱ्यांचे आयडेंटिटी कार्ड चेक करत होतो, तर त्या आयडेंटिटी कार्डवर कोड लिहिलेला आहे, त्यांची नावं लिहिलेले नाही. हे पण चुकीचं आहे. ते जर नावं लिहिलेलं नाही तर ते काय समजणार? एखाद्या मुलीवर समजा अत्याचार झाला किंवा एखाद्या मुलीला हॅरेसमेंट झाली तर त्या कोडवरून काय समजणार का कोणता व्यक्ती होती, कोणता मुलगा होता? त्यामुळे आम्ही सगळीच चौकशी करा आणि ती मागणी करणार आहे, त्या पद्धतीने आम्ही निवेदन देणार आहोत.